लो बोल ग, काय करतेस? काय शेण टाकते? बाई, म्हणजे तुझ्या घरी जनावर वगैरे सगळे वाटतं. बापरे. मी 12 वाजेपर्यंत उठत नाही आणि तू बोलते मी शेण काढते, झाडून घेते, गुरांना खायला टाकते. नाही बाई. हो, आम्ही खूप पैसेवाले येतो. खूप म्हणजे खूप. किती वाजता उठते तू? सकाळी 5 वाजता उठते. अगं, मी 12 वाजता उठते आणि 12 वाजल्याच्या नंतर उठले का तर माझी कामवाली येते, मग ती जेवण वगैरे बनवती आणि मग आम्ही जेवतो. हो बाई. आणि मला बाहेरचं तर खूप. तुला कधीच भेटत नाही बाहेरचं खायला देवा. काय? रात्रीची भाकर सकाळी उठून खाती? अरे बाई, तू एवढी चांगली होती आणि तुला मग असं कसं काय स्थळ भेटलं ग? तुझ्या बापाने असं कसं तुझं लग्न करून दिलं? बाई ग, खूप अवघड आहे ग बाई. बाई, आम्ही खूप श्रीमंत आहे माहिती आहे का? ये माझ्याकडं कधीतरी, मग तुला दाखवेल. हो. काय? खूप गरीब आहे बापरे. मग शाळेत असताना तर तू तर लय भारी होती ग. आम्ही रोज एक एक भाज्या आणायचो तुझ्या, रोज वेगळ्या वेगळ्या भाज्या राहायच्या. बोलायची माझ्या पप्पाच्या घरी लय चांगलं आहे, माझं तर लय मोठं स्थळ आहे, मला बघतात लग्न करायला. आणि आता बोलती मी रोज सकाळी संध्याकाळची भाकर, सकाळी ते पण चटणीत नाही तर पाण्यात चुरून खाते. मग असं कसं ग? तू काय नसतं फेकत होती काय मला शाळेत होते तेव्हा? बापरे. बापरे. आणि मी तर, मला तर तुला सांगते, माझ्याकडं 4 व्हीलर गाड्या आहे. तुला सांगते, रोज एक एक वेगळ्या वेगळ्या गाडीमध्ये फिरायला, रोज एकीकडे मी फिरायला जाते. आणि कपड्यांचं तर विचारूच नको, ड्रेस वगैरे बापरे विचारू नको. खूप श्रीमंत आहे बाबा. शेजाऱ्याचे कपडे घालती बाई. आणि तेव्हा आम्ही शिवून घातले तरी बोलायची बापरे तुझे कसे कपडे आहे, आणि आता तू शेजाऱ्याचे पण कपडे घालती. असे कसे ग तुझ्यावर दिवस आले? तुला मी त्याच्यामुळेच बोलायचे, अगं दुसऱ्याची निंदा करायची नाही, दुसऱ्यांना नाव ठेवायचं नाही. बघ बरं आले का नाही वाईट दिवस. नको बाबा, मी नाही बोलणार आता, कारण माझे खूप चांगले दिवस आहे. मी पहिल्यापासून कधी कोणाला वाईट बोलले पण नाही. आणि जाऊ दे, होईल तुझं बी चांगलं. पण इतका भिकारी कसा नवरा बघितला ग तुला तुझ्या पप्पांनी? बाई, मी तर बाई कपड्यांचं विचारू नको, एक दिवस घालते दुसऱ्या दिवशी फेकून देते. तुला देऊ का माझे कपडे? बरं बरं. आणि सोन्याचे चेन पण माझ्या गळ्यामध्ये किती, रोज एक 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 बदलते मी, कानातले बी, हातातले पण, रोज सगळं सगळं माझ्याकडे सोनं चांदीचं विचारू नको बाई. माझे मुंबईमध्ये 4 फ्लॅट आहेत, पुण्यामध्ये, अमेरिकेपर्यंत माझे फ्लॅट आहेत. तुला काय सांगायचं. हो बाई, खूप श्रीमंत आहे मी. काय तुम्ही गावाला असून तुमचं स्वतःचं घर पण नाही आहे? बापरे. मी काय बोलते म्हणूनच मी बोलायचे तुला, अगं दुसऱ्यांना नाव नाही ठेवायचं. बघ बरं आता ते काय बोलतात माहिती आहे का, तर दुसऱ्यांची निंदा केली ना तर आपल्यावरच येत असतं ते, म्हणून ना दुसऱ्यावरती जळायचं नसतं. तू ना लय जळायची तेव्हा, त्याच्यामुळे तुला आता असे दिवस आले. बघ बरं, तुला मी किती वेळा सांगायचे असं वागू नको. तर तुला लय शायनिंग मारायची. असू दे, ये माझ्याकडं, तुला देते थोडं थोडं सगळं माझ्यातनं. हां. पोरग काय, पोरांच्या चड्ड्या पण फाटल्यात हा. पोरांना चड्ड्या नाही आहेत घालायला. बाई बाई ग. हा, आहेत आहेत माझ्याकडे बी आहेत, घेऊन जा जरा, देते तुला मी आल्यावरती. ये इकडं मुंबईला देते. आता खर्ची बी मीच पाठवू का? अगं फक्त 200 रुपयेच लागते, तर आपल्याला अर्ध तिकीट करून दिलंय. बरं बाई, पाठवते ते बी, मग येतो, मग तुला देते सगळं घेऊन. ओके चालेल, आल्यावर बोलू.
ओके बाय, ठेवू का? ओके ओके बाय.